भोंदू अशोक खरातच्या संपर्कामध्ये सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी असल्याचा गंभीर आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला। याच लोकप्रतिनिधीनं निवडणूक झाल्यानंतर नाशिकच्या अंबड परिसरामध्ये ठेवणारे मतदान यंत्र हे सुरक्षित राहावं यासाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमून जादूटोणा केल्याचा संशय अनिसनं केलाय। भोंदूबाबा खरात 1999 पासून या लोकप्रतिनिधीचं काम करत असल्याचा आरोप देखील अनिसनं केलाय। संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ही आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे। नाशिक येथील एक लोकप्रतिनिधी भोंदू कॅप्टन खरातच्या संपर्कात होते। 1999 मध्ये या भोंदूने त्यांचा प्रचारही केला होता आणि त्याच्यात हे उमेदवार निवडून आले होते। याच लोकप्रतिनिधीने काही वर्षापूर्वी निवडणूक झाल्यानंतर मतदान यंत्रणाच्या बाजूला जादूटोणा करण्याचा प्रकारही समोर आला होता। आपली मते समोरच्या उमेदवाराला जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी जादूटोणा होईल अशा शंकेने खासगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते। हे जे सर्व प्रकार आहेत या लोकप्रतिनिधीला त्या संबंधित कॅप्टन भोंदूबाबाने सांगितलेले होते काय याचा आम्हाला संशय आहे आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.